कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. प्रभु मी कोणाचा प्रभु मी कोणाचा माझा नच इतरांचा कोणाचा प्रभु मी कोणाचा प्रभु मी कोणाचा कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी अनिता आष्टेकर आपले स्वागत करीत आहे. आजच्या मननाचा विषय आहे कृतिशील विश्वास. आजच्या मननासाठीचा शास्त्रभाग आहे मत्तै याचा 25वा अध्याय 31 ते 46 ही वचने. आजचे विशेष वचन, ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे. मत्तै 25:40. तो माणूस नरकात का गेला? लुकाच्या शुभवर्तमानाच्या 16व्या अध्यायात उल्लेख केलेल्या श्रीमंत माणसाचे पाप हे कर्तव्य टाळण्याचे होते. तो लाजार फोडांनी भरला होता. त्याच्या वेदना कमी करण्यासाठी त्याने काहीही केले नाही. त्याच्या दाराजवळ पडलेल्याला लाजाराला साधे अन्न व निवारा पुरवला नाही. राजाने डावीकडच्यांना सार्वकालिक अग्नीत का पाठवून दिले? त्यांच्या कर्तव्य टाळण्याच्या पापामुळे त्याच्यावरही सार्वकालिक शिक्षा आली. गरिबांची आठवण ठेवावी. या प्रेषितीय शिक्षणाविषयी ज्यामुळे आपले सार्वकालिक भवितव्य ठरते त्याबद्दल चर्चमध्ये अतिशय अल्प का बोलले जाते याचे मला आश्चर्य वाटते. पश्चाताप करा असे अरण्यात घोषणा करणाऱ्या संदेष्ट्याने आवाहन केले की ज्याच्याजवळ 2 अंगरखे आहेत त्याने ज्याला नाही त्याला 1 द्यावा आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणेच करावे. विश्वास व कृती ह्यांच्या प्रेषिताने शुद्ध धर्माची सर्वोत्तम व्याख्या दिली आहे. अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे. तो असे आवाहन करतो की कृती वाचून विश्वास कोणाचंही तारण करू शकणार नाही. देण्याविषयी केलेले अभिवादन हा कृतीशिवाय विश्वास होय. पवित्र शास्त्रात देवाचा उल्लेख दिनांचा परमेश्वर असा पुन्हा पुन्हा केला आहे. दाविदाने त्याला पोरक्यांचा सहाय्यकर्ता, पितृहीनांचा पिता व विधवांचा कैवारी असे संबोधले आहे. दिनांचा कैवार घेऊन आपण परमेश्वराचा हा स्वभाव परावर्तित करतो काय? देवाच्या पसंतीच्या उपासाचे यशया देत असलेले स्पष्टीकरण ऐका. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवांच्या दोरा सोडाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे. पुढे तो म्हणतो, तू आपले अन्न भुकेलेल्यास वाटावे, तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवांना तोंड लपवू नये. ज्याला आपण पाहिले आहे त्या शेजाऱ्यावर जर प्रीती करीत नाही तर ज्या परमेश्वराला आपण पाहिले नाही त्यावर कशी प्रीती करणार? जो गरिबांची कुचेष्टा करतो तो उत्पन्नकर्त्याचा अपमान करीतो. इयोब हा व्यावहारिक धार्मिकतेचा पुरुष होता. त्याचे तत्वज्ञान पुढील प्रमाणे, जे हात मदत करीत नाहीत ते काय कामाचे? मी कंगालाचा आशाभंग केला असला, विधवेचे डोळे शिनवले असले. ख्रिस्ती धर्म म्हणजे दानधर्म. हे सत्य ज्या मदर तेरेसांनी आपल्या देशात मांडले त्याबद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानतो. आपण प्रार्थना करू.
आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करणाऱ्या जिवंत आणि महान परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुला धन्यवाद देते. हो परमेश्वरा, सृष्टीचा उत्पन्न करता तू आहेस देव बाप्पा. आमच्याजवळ जे काही आहे परमेश्वरा, ते सर्व तुझपासून आहे परमेश्वरा. त्यातून देव बाप्पा आम्ही गरजवंतांची गरज भागवावी, ह्यासाठी तू आम्हाला सुज्ञ अंतःकरण दे परमेश्वरा. खरोखर परमेश्वरा, आजच्या वचनाबद्दल तुला मी धन्यवाद आणि धन्यवाद देते. आजचा दिवस पुन्हा एकदा परमेश्वरा तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवत आहे देवा. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावामध्ये मागते म्हणून ऐक बाप्पा. आमेन.